तर MongoDBचं जे काय कंपास आहे किंवा सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपण Googleला काय सर्च करणार? MongoDB कंपास म्हणून करा किंवा MongoDB डाउनलोड करा. ठीक आहे. जसं तुम्ही डाउनलोड करता, तुम्ही एका वेबसाईटला जाता, की तुमच्या समोर अशी वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे. जी काय MongoDBची ऑफिशियल वेबसाईट आहे, ते ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाता. मग वेबसाईटला आल्यानंतर की तुम्हाला कोणतं पॅकेज इन्स्टॉल करायची ते सांगतो. ठीक आहे. मग तुम्ही असं MongoDB कम्युनिटी इथे कम्युनिटी एडिटरवर आलात काही, आणि त्यानंतर तुम्ही कशावर क्लिक करणार? MongoDB कंट्रोल फॉर कुबरनेट ऑपरेटर, आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला हे पॅकेज दिसेल. ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला फाईल दिसतील, पण ह्यातली डाउनलोड कोणती करायची? कम्युनिटी सर्व्हर, MongoDB कम्युनिटी सर्व्हर डाउनलोड करायची. ठीक आहे. इथं आल्यानंतर की तुमचं जे काही डिव्हाइस असेल, आता माझं विंडोज आहे म्हणून मी विंडोज साठी करणार. तुमचं मॅक असेल तर मॅक साठी करा, पण कोणतं करायचं? विंडोज 64. ते काय करायचं? तुम्ही डाउनलोड करायचं. जसं तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक करता की तुमच्या लोकल पीसी मध्ये एक फोल्डर किंवा एक झिप फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे. झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतर जे काही सॉफ्टवेअर असेल ते सॉफ्टवेअर तुम्ही काय करायचं? इन्स्टॉल करून घ्यायचं. ठीक आहे. आता इन्स्टॉल कसं होईल तुमच्यापर्यंत सॉफ्टवेअरचं? आपण इन्स्टॉल तर होईल, पण जोपर्यंत इन्स्टॉल होतोय तोपर्यंत आपण थोडंसं डिस्कस करायचं बोललो तर आपण जाऊ. आता पेंट ओपन केलं की रेकॉर्डिंग बंद होऊन जाईल, तर मग आपण ह्यातच करू सबलाईन मध्ये. ठीक आहे. आता मला सांगा, आतापर्यंत आपण मायस्क्यूएल शिकलो. जो काय मायस्क्यूएल आहे, तो मायस्क्यूएल मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? कोणत्या फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो मला ते सांग. की टेबल फॉर्मॅट मध्ये. जो काय डेटा स्टोअर होतो तो कसा स्टोअर होतो? की टेबल फॉर्मॅट मध्ये. त्यामध्ये रो असतात आणि त्यामध्ये काय असतात? कॉलम मध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. म्हणजे तो कसा झाला? स्ट्रक्चर डेटा फॉर्मॅट झाला. ठीक आहे ना? कसा झाला? की त्याचं एक आपण स्ट्रक्चर काय करतो? ठीक आहे. 2 मिनिटं मी पेंट ओपन झालं तर बेस्ट राहील, पण रेकॉर्डिंग बंद होईल असं मला वाटतंय ना. ठीक आहे. आता मी हे सांगतो तुम्हाला पेंट मध्ये. ठीक आहे. जो काही मायोस्केल आहे, मायोस्केल मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? की टेबल फॉर्मॅट. ठीक आहे. की डेटा स्टोअर टेबल फॉर्मॅट, टेबल मध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. जो काय मायोस्केल असतो, मायोस्केल मध्ये कसा डेटा स्टोअर होतो? टेबल फॉर्मॅट. म्हणजे टेबल फॉर्मॅट म्हणजे कसं? की मायोस्केल मध्ये असा एक टेबल राहतो, टेबल मध्ये असे रो राहतात काही, त्यामध्ये परत कॉलम राहतात, त्यामध्ये आपला डेटा काय असतो? स्टोअर असतो. कशामध्ये? की मायोस्केल मध्ये असे काहीतरी रो आणि कॉलम असतात. ठीक आहे. 1 मिनिट, आपण थोडस टेबल बनवायला लागेल. ठीक आहे. जो काय मायोस्केल आहे, मायोस्केल मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? की टेबल फॉर्मॅट मध्ये. टेबल फॉर्मॅट म्हणजेच काय? की स्ट्रक्चर मध्ये काय होतो? डेटा स्टोअर होतो. ठीक आहे. आणि जे काय, ठीक आहे, आणि जे काय MongoDB आहे, ठीक आहे, MongoDB आहे, MongoDB मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? कुणाला माहिती आहे? की MongoDB मध्ये डेटा स्टोअर होतो. आता मायोस्केल मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? टेबल फॉर्मॅट. मग मायोस्केल जे काय MongoDB आहे, MongoDB मध्ये तर कसा तरी डेटा स्टोअर होत असेल ना. दोन्ही काय जे दोन्ही जे लँग्वेज आहेत, लँग्वेज कशासाठी यूज होतात? जे दोन्ही आहेत, मायोस्केल पण डेटा स्टोअर करण्यासाठी यूज होते, आणि जे काय MongoDB आहे, MongoDB पण कशासाठी यूज होते? की डेटा स्टोअर करण्यासाठी. सेम दोन्ही काम एकच करतात. मायस्क्यूएल पण सेम डेटा स्टोअर करतो आणि MongoDB पण डेटा स्टोअर करतो. पण यांच्यात डिफरंट काय? आता डिफरंट काय आहे? जो काय मायस्क्यूएल आहे, मायस्क्यूएल काय करतो? की डेटा स्टोअर करतो, पण टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. कसा करतो? टेबल फॉर्मॅट. आणि जो काही MongoDB आहे, MongoDB डेटा स्टोअर करतो, तो कसा करतो? जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. कसा करतो तो? डेटा कसा स्टोअर करतो? जो काय मायोस्केल आहे तो टेबल फॉर्मॅट मध्ये करतो, आणि जो काय MongoDB आहे तो कसा डेटा स्टोअर करतो?
जेसन फॉर्मॅट मध्ये. जेसन फॉर्मॅट म्हणजे कसं की जावा, मला सांगा जेसनचा फुल फॉर्म सांगा. जे काही जेसन आहे जेसनचा फुल फॉर्म काय आहे मला तो सांगा. ऑनलाईन मेंबर्स की सांगू शकतात तुम्ही की जेसनचा फुल फॉर्म काय आहे, काय आहे. तुम्ही जावास्क्रिप्ट शिकलात. अरे ऑनलाईन मेंबर्स माहित आहे का जेसनचा फुल फॉर्म. ठीक आहे. काय फुल फॉर्म आहे. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ठीक आहे. जो काय डेटा स्टोअर होतो, कसा डेटा स्टोअर होतो की जेसन फॉर्मॅट मध्ये. जेसन फॉर्मॅट म्हणजेच काय, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. म्हणजे त्याचा कसा डेटा स्टोअर होतो की जो मायस्क्यूएल आहे तो टेबल फॉर्मॅट मध्ये करतो, आणि जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन आता ते कसं असतं आपण तुम्ही हे शिकला असाल. कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट मध्ये सपोज मला इथं नेम स्टोअर करायचे, मग इथे काय येणार नेम, आणि जी काय नेम आहे कीपर व्हॅल्यू मध्ये डेटा काय होतो याचा स्टोअर होतो. म्हणजेच काय की जेसन फॉर्मॅट. ठीक आहे. जेसन फॉर्मॅट असा असतो ना की मग इथे माझं नेम येणार, नेम नंतर मी इथे माझं काहीतरी नाव असणार दत्ता, त्यानंतर कोमा देऊ, परत इथे मोबाईल असणार, जे काय माझा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे आपण राईट करतो. ठीक आहे. परत कोमा देणार, कोमा दिल्यानंतर डबल कोड मध्ये परत आपण एज घेऊ, जी काही एज असणार ते एज आपण इथे राईट करू. ठीक आहे ना. म्हणजे काय झालं की जो काय हा डेटा आहे, हा डेटा कसा आहे जेसन फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे ना. जसं मायस्क्यूएल काय करतो की टेबल मध्ये डेटा स्टोअर करतो. ठीक आहे ना. टेबल आपल्याला आधी पहिलं बनवायला लागतं. ठीक आहे ना. आपण बनवतात ना, क्रिएट टेबलची क्युरी करतो. क्रिएट टेबलची क्युरी केल्यानंतर की आपण डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करतो. आणि मोंगोडीबी मध्ये कसं आहे की मोंगोडीबी डेटा कसा स्टोअर करतो की व्हॅल्यू मध्ये करतो, पण कोणत्या फॉर्मॅट मध्ये करतो जेसन फॉर्मॅट मध्ये. जेसन फॉर्मॅट म्हणजे कसा की कर्ली ब्रॅकेट मध्ये की पर व्हॅल्यूने आपण डेटा काय करतो स्टोअर करतो. की म्हणजे कोणती, ही नेम झाली त्याची की, आणि त्याची कीची व्हॅल्यू काय झाली, जे काय आपण दत्ता नाव दिले ती त्याची काय झाली व्हॅल्यू झाली. ठीक आहे ना. एवढा पॉईंट समजलाय. जो काय मायस्क्यूएल आहे तो कसा डेटा स्टोअर करतो, मायस्क्यूएल जेसन फॉर्मॅट मध्ये करतो का टेबल मध्ये करतो. ठीक आहे ना. आणि मोंगोडीबी कशात करतो जेसन मध्ये. पण ठीक आहे, जेसन मध्ये करतो पण डेटा याला काय म्हणतात. ठीक आहे ना. जेसन मध्ये करतो, पण असा फंडा झाला की आता जेसन मध्ये डेटा स्टोअर केला. आता मोंगोडीबीला सांगितलं की आता मला काय पाहिजे की 1000 डेटा आहे. मोंगोडीबी मध्ये किती येतं 1000 डेटा आहे. मग 1000 डेटा मधून मला पाहिजे दत्ता नावाचा जो काही युजर आहे, म्हणजे जो काही डेटा आहे तो डेटा घेऊन ये. ठीक आहे ना. म्हणजे काय करायला लागते मला, ते जो काही 1000 आहे 1000 बरं काय मॅच करायला लागते, जी काय दत्ता नाव आहे ती मला काय करायला लागते मॅच करायला लागते. म्हणजे थोडा टाइम लागतोय ना की दत्ता नाव आहे, दत्ता नाव मला सर्च करायची, सर्च करण्यासाठी मी पहिलं करणार जी काय पहिला डेटा आहे, पहिल्या डेटा बरोबर मी जे काय दत्त नाव आहे ते मॅच करणार, त्यानंतर सेकंड करणार, त्यानंतर थर्ड करणार, त्यानंतर 99 आणि 1000 असं मी काय करणार डेटा मॅच करणार. बरोबर. पण आता हा मॅच करण्यासाठी टाइम लागत होता. काय लागत होता की थोडा कॉम्प्लिकेट होत होतं. कॉम्प्लिकेट होत्या म्हणून जास्त टाइम लागत होता. जे काय मग मोंगोडीबीचे होते डेव्हलपर्स वगैरे बनता येईल, त्यांनी काय केलं की एक फॉर्मॅट यूज केला. कोणता फॉर्मॅट की तुम्हाला बायनरी फॉर्मॅट माहितीये बायनरी फॉर्मॅट माहितीये का कसा असतो बायनरी फॉर्मॅट, की असं काहीतरी असतं ना 0101 बायनरी फॉर्मॅट 010111 असं काहीतरी बायनरी फॉर्मॅट असतो. ठीक आहे ना. मग आता सपोज तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता शिकला असताना कॉलेज वगैरे मध्ये कुठे तुम्ही बायनरी फॉर्मॅट बघितला असेल की आता हे दत्ता नाव आहे, दत्ता नावला कन्वर्ट आपण बायनरी फॉर्मॅट मध्ये करू शकतो का नाही. ठीक आहे. तो जाऊ दे की हा नंबरला आपण बायनरी फॉर्मॅट मध्ये करू शकतो का कन्वर्ट, फक्त मला सांगा करू शकतो का नाही. ठीक आहे ना. म्हणजे काय करणार, जसं आपण नंबरला बी करू शकतो तसं आपण नेमला पण काय करू शकतो बायनरी फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे ना. जसा नंबर आहे म्हणजे नंबरला बी करू शकतो, नावाला पण आपण करू शकतो. मग हे जे काय नाव आहे नाव कसं होणार मग 011110 असं काहीतरी बायनरी फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे ना. मग जो काय मोंगोडीबी होती, मोंगोडीबीने काय केलं की जो काही डेटा आहे तो कशा स्टोअर करतो जेसन फॉर्मॅट मध्येच करतो. पण जे काही जेसन फॉर्मॅट आहे जेसन फॉर्मॅटला कन्वर्ट कशात करतो बायनरी मध्ये कन्वर्ट करतो. मग डेटा स्टोअर करताना तो डेटा स्टोअर कसा करतो
बायनरी मध्ये स्टोअर करतो. कसा करतो? बायनरी मध्ये करतो. आपल्याला डेटा दिसताना कसा दिसणार? जेसन फॉर्मॅट मध्ये दिसणार. ठीक आहे ना. म्हणजे काय की आपल्याला डेटा दिसताना कसा दिसणार? डेटा जेसन फॉर्मॅट मध्ये दिसणार, पण स्टोअर कसा होणार? कसा होणार? की बायनरी मध्ये होणार. हा पॉईंट समजला की डेटा आपल्याला दिसताना कसा होणार? दिसणार की जेसन फॉर्मॅट मध्ये दिसणार, पण स्टोअर कसा होणार? बायनरी फॉर्मॅट. बायनरी फॉर्मॅट म्हणजेच काय? मग आपण याला काय बोलणार? ठीक आहे, याला आपण बेसन म्हणणार. काय म्हणणार? ते बेसन नाहीये. ठीक आहे ना. जे तुम्ही विचार करता ते बेसन नाही, याला बेसन. बेसन म्हणजे आता तुम्ही म्हणता सर हे काही पण आहे आता. ठीक आहे ना. अरे ते बेसन नाही. अरे हसू नका रे ती. बेसन. ठीक आहे. तुम्ही म्हणता बेसन म्हणजे काय? ठीक आहे, आपण बेसन पाहू. ठीक आहे ना. ह्याला मग आपण काय म्हणणार? की बेसन. बेसन म्हणजेच काय? की मला सांगा जेसनचा फुल फॉर्म काय आहे? ऑब्जेक्ट नोटेशन. आणि बी म्हणजे काय? बायनरी. मग याचा फुल फॉर्म सांगा आता बेसनचा. बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. बस, फंडा खतम. आपण काय म्हणणार ह्याला आता? कोणत्या फॉर्म? ठीक आहे, डेटा आपल्याला दिसताना कसा दिसणार? जेसन फॉर्मॅट. स्टोअर कसा होणार? बेसन फॉर्मॅट मध्ये. कसा होणार? बेसन फॉर्मॅट. जेसन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन आणि बेसन म्हणजे बायनरी ऑब्जेक्ट सॉरी बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. बस, फंडा खतम. समजलं ना? डेटा कसा स्टोअर होतो ते समजलं. ठीक आहे, आता बस. मग एवढं समजलं म्हणजे बस, काय अडचण नाही. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, मला सांगा बरं एकदा, पॉइंट क्लिअर आहे? डेटा कसा स्टोअर होतो? सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा की आपण मग पुढे जायला मला समजेल की आपण पुढे जाऊ शकतो मी असं. ठीक आहे ना. ऑफलाईन तुम्ही सांगा बरं. ठीक आहे, जायचं पुढे. फंडा समजला? डेटा कसा स्टोअर होतो? स्टोअर कसा होतो मला ते सांगा. बेसन फॉर्मॅट मध्ये. बेसन म्हणजेच काय? बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. आणि शो होताना आपल्याला कसा दिसणार? जेसन फॉर्मॅट मध्ये. जेसन फॉर्मॅट म्हणजेच काय? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ठीक आहे. जो मायस्क्यूएल आहे तो डेटा कसा स्टोअर करतो? टेबल फॉर्मॅट. म्हणजे कसा? स्ट्रक्चर डेटा फॉर्मॅट करतो. आणि जो काय मोंगोडीबी आहे तो डेटा कसा स्टोअर करतो? नॉन स्ट्रक्चर डेटा. अरे मग हा स्ट्रक्चर डेटा झाल्यावर हा नॉन स्ट्रक्चर होणार ना. ठीक आहे ना. हा डेटा कसा स्टोअर, म्हणजे डेटा कसा स्टोअर करतो? नॉन स्ट्रक्चर डेटा स्टोअर करतो. नॉन स्ट्रक्चर म्हणजे काय? की तुम्हाला जे पुढे जाऊन मी सांगतो नॉन स्ट्रक्चर म्हणजे काय. ठीक आहे ना. आपल्याला पुढे जाऊन एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल. ते आता सर्वांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले असेल. ठीक आहे, आता काहीच करू नका तुम्ही, की तुम्ही पहा नुसतं. ठीक आहे, आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं असेल सगळ्यांचं, मला असं वाटतं सर्वांनी केलं असेल. नसेल केलं तर तुम्ही करून घ्या. तर आता आपण पुढे जातो. मी सर्च मध्ये जातो. सर्च मध्ये गेल्यानंतर मी सर्च करणार इथे की मोंगोडीबी कंपास म्हणून. काय इथे मोंगोडीबी कंपास आलंय, त्याला तुम्ही ओपन करून घ्या. अरे ओपन होईल का? ठीक आहे, झालंय की आता तुम्ही मोंगोडीबी कंपास, म्हणजे आपण आता जे काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय त्याचं काय नाव आहे? मोंगोडीबी कंपास. कंपास म्हणजे ती तुमची लहानपणीची कंपास नाही, की आपली ही मोंगोडीबीची कंपास आहे. ठीक आहे. नाही तर कंपास म्हणून तुम्ही म्हणता ते आम्ही लहानपणी यूज करायचो, त्या पेन वगैरे ठेवायचं, ते कंपास नाही. ठीक आहे, आपलं हे कंपास वेगळी. ठीक आहे, कंपास म्हणजे हे समजा की हा मोंगोडीबीची कंपास म्हणजे जे काय मोंगोडीबीचं मटेरियल राहणार ते कुठे राहणार? त्याच्या कंपास मध्ये राहणार. ठीक आहे ना. आता मोंगोडीबीचे कंपास तुम्ही जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन. काय इंटरफेस ओपन आलाय? वेलकम टू मोंगोडीबी आलंय. ठीक आहे ना. टू गेट स्टार्टेड काहीतरी आले, कनेक्ट अँड एक्झिस्टिंग सर्व्हर ऑर. ठीक आहे, तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेसला आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला असं काहीतरी दिसत असेल, लोकल होस्ट काहीतरी वगैरे वगैरे काहीतरी दिसत असेल. मला तर दिसतंय मला पण. ठीक आहे, जसं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, त्यामध्ये नंतर मध्ये आलंय ऍड न्यू कनेक्शन. काय आलंय? ऍड न्यू कनेक्शन. ऍड न्यू कनेक्शन आल्यानंतर तुम्ही जे काय ऍड न्यू कनेक्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन. ठीक आहे, झाला इंटरफेस ओपन. मग इंटरफेस ओपन झाल्यानंतर
ठीक आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमच्या पुढे असं एक न्यू कनेक्शन ओपन येईन, इथं URL येईन, त्यानंतर नेम, कलर्स वर काय कलर्स आले, त्यानंतर ऍडव्हान्स आणि इथं कॅन्सलचं बटन, सेव्ह कनेक्ट आणि सेव्ह अँड कनेक्टचं बटन आलंय. ठीक आहे. इथं काही जास्ती चेंजेस वगैरे काही करायचे नाही. तुम्ही वाटलं सेव्ह कनेक्ट करायची, सेव्ह कनेक्ट वर क्लिक करा किंवा कनेक्ट वर क्लिक करू शकता. मी करतोय इथं आता सध्या सेव्ह कनेक्ट वर क्लिक करतोय. जसं मी सेव्ह कनेक्ट वर क्लिक करीन असा पॉपअप ओपन होईल आणि पॉपअप ओपन झाल्यानंतर लेफ्ट साईडला माझ्या पुढे असं स्क्रोल केलं की इथे ग्रीन टिक आली. ग्रीन टिक ओपन झाल्यानंतर की माझे जे काही डेटाबेस असतात ते डेटाबेस ओपन होईल. तुम्हाला बाय डिफॉल्ट 3 डेटाबेस ह्यात दिसतील. किती दिसतील? 3 डेटाबेस दिसतील. किती दिसतील? 3 डेटाबेस दिसतील. आता मी सांगतो तुम्हाला कोणती कोणती दिसतील. आता मायोस्क्यूएल दिसेल वाटते मला, मायोस्क्यूएल डेटाबेस दिसेल, असं काहीतरी 3 डेटाबेस तुम्हाला ऑलरेडी दिसतात. आता हे माझे बाकीचे काही डेटाबेस आहेत. ठीक आहे ना. जसं आपलं काय होतं की वर्क बेंच मध्ये जायचो, एक डेटाबेस क्रिएट करायचो. ठीक आहे ना, लेंथी सेम त्याच आहे. जे काय माझे डेटाबेस आहेत, हे डेटाबेस आहेत सगळे. काय ते डेटाबेस आहे. आता आपल्याला काय करायचे, जे मोंगोडीबी आहे, मोंगोडीबी मध्ये मला एक डेटाबेस क्रिएट करायचं. काय करायचे, मला एक डेटाबेस क्रिएट करायची जास्त काही अवघड नाही. आता काय करायचं, तुम्ही जी काय लोकल वर्ड दिसेल ग्रीन टिकच्या जागेवर तुम्हाला इथे ऑप्शन दिसते. इथे प्लसचा आयकॉन दिसतंय, त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं आले एक, ह्याला काय म्हणतात, मॉडेल किंवा पॉपअप म्हणतात, काय म्हणतात त्याला, बुस्टरअप मध्ये काय म्हणतात, की तुमच्या पुढे एक मॉडेल ओपन काय आलं, इथे क्रिएट डेटाबेस आले. मग जे काय आपलं इथे पहिलं काय डेटाबेस नेम. ठीक आहे. मग डेटाबेसला नेम देतो. नेम द्यायचं म्हणजे मी सपोज देतो A to Z, आपली बॅचचं नाव 50. ही काय दिलं मी, डेटाबेस नेम दिले. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं कलेक्शन नेम. आता हे कलेक्शन नेम काय, जसं की आपल्या MySQL मध्ये की आपण डेटाबेस बनवला आणि डेटाबेस बनवल्यानंतर आपण काय बनवायचो, टेबल बनवायचो ना. की त्याच पद्धतीने आपण MySQL मध्ये टेबल बोलतो, MongoDB मध्ये त्याला काय बोलणार, कलेक्शन म्हणणार. ठीक आहे ना. म्हणजे MySQL मध्ये आपण त्याला बोलायचं टेबल, इकडे काय म्हणणार आपण, कलेक्शन. बस. आता हे कलेक्शन नेमकं काय मागे, आता ते MongoDBचं म्हणणं काय आहे की आता तुम्ही एक डेटाबेस बनवला. डेटाबेस कशासाठी बनवला, की तुम्ही काहीतरी स्टोअर करणार आहेत. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. पण स्टोअर करणार त्यात तुम्हाला काय पाहिजे, की टेबल, जो डेटाबेस बनवला, डेटाबेस मध्ये मिनिमम एक टेबल पाहिजे. टेबल म्हणजेच काय, आपण इकडे काय म्हणणार, कलेक्शन म्हणणार. जे MySQL मध्ये आपण काय बोलवतो त्याला टेबल बोलवतो, इकडे काय म्हणणार, कलेक्शन म्हणणार. ठीक आहे. मग यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही डेटाबेस तर बनवला, पण डेटाबेस बनवल्यानंतर तुम्हाला मिनिमम एक काय पाहिजे, त्यात टेबल पाहिजे. टेबल म्हणजेच काय, कलेक्शन. मग टेबलला नेम द्यायचा आपण, सॉरी कलेक्शन बनवू इकडे आपण, की मी एक स्टुडंट नावाचा काय बनवलंय, कलेक्शन म्हणजेच काय, टेबल. ठीक आहे. आणि स्टुडंट नेम दिल्यानंतर इथे काय करा, क्रिएट डेटाबेस द्या. जसं क्रिएट डेटाबेस दिला की तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन तुम्ही इकडे राईट साईडला बघू शकतात, की एक A to Z नावाचा एक डेटाबेस क्रिएट झाला आणि त्याच्या आतमध्ये काय बनवलं आहे, फाईलचं सारखं आलंय. म्हणजे तोच काय आलाय, त्या आतमध्ये एक टेबल क्रिएट झालाय. काय झालाय, टेबल क्रिएट झालाय. एवढा फंडा समजलाय. ठीक आहे. आता आपण टेबल मध्ये एंटर झालो. तुम्ही इथे वर बघू शकता, लोकल होस्ट कोलन 27017, त्यामध्ये काय आपला A to Z एक नावाचा डेटाबेस आहे आणि डेटाबेसच्या आतमध्ये स्टुडंट नावाचा टेबल आहे. आता स्टुडंट नावाचा टेबल ऑलरेडी ओपन आहे. ठीक आहे, ओपन झालं. आता ह्यात मी काय करतो की डेटा इन्सर्ट करायला. ठीक आहे ना. आता सांगतो आपण, आता तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसते. इथे काय दिसले, ऍड डेटा, एक्सपोर्ट डेटा, अपडेट आणि डिलीट दिसते. आता आपण जो काही टेबल बनवला, टेबल मध्ये आपण Node.js मधून पण डेटा भरू शकतो. पण Node.js मधून भरायच्या आधी आपण काय करू, की आपलं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मधून डेटा भरायचा प्रयत्न करू. भरपूर सारे फंड आहेत की डेटा इन्सर्ट करण्याचे. ठीक आहे, आपण ते पुढे जाऊन पाहणारच आहोत. पण सध्या आपण काय करू, की आपण डायरेक्ट कसं वर्क बेंच मध्ये आपण इन्सर्टची क्वेरी राईट करायचो, त्याच प्रकारे इथून बी आपण करू शकतो डेटा इन्सर्ट. आता आपण कुठे, स्टुडंट टेबल मध्ये, टेबल म्हणजेच काय, कलेक्शन. आता सपोज करतो मी एखादा डेटा भरतो, ऍड डेटा करतो. ऍड डेटा केल्यानंतर मी ते इन्सर्ट डॉक्युमेंट करतो. आणि इन्सर्ट डॉक्युमेंट केल्यानंतर की अशा माझ्या पुढे एक इंटरफेस ओपन, इंटरफेस दिल्यानंतर मी एक काय घेतला, ठीक आहे, डेटा असाच इन्सर्ट होईल. ठीक आहे, बघू आपण, चेक करू. आणि इथे मी देतो स्टुडंटचं नेम, स्टुडंट अंडरस्कोर नेम राईट करतो. आणि हे जी
व्हॅल्यू इथे राईट करतो. व्हॅल्यू देतो मी सपोज दत्ता. ठीक आहे, कसं नाही होणार. ठीक आहे, ठीक आहे. हा जो काय आपला आयडी राहील, आयडी नंतर मी काय इथे एक स्टुडंट नेम करतो. स्टुडंट अंडरस्कोर नेम दिला आणि त्याची व्हॅल्यू काय देणार मी, जे काय माझं नाव असेल दत्ता. त्यानंतर कॉमा घेतला. कॉमा घेतल्यानंतर मला अजून एक फील्ड भरायची की स्टुडंट मोबाईल. आणि स्टुडंट मोबाईलची व्हॅल्यू मी इथे राईट करतो. ठीक आहे, अजून एक व्हॅल्यू घेतो की आपण स्टुडंटची एज घेऊ. स्टुडंट अंडरस्कोर एज, आणि ज्याची काय ती एज असेल ती एज मी इथे राईट करतो. सपोज मी 21 केली आणि इथे इन्सर्ट वर क्लिक करतो. जसं इन्सर्ट वर क्लिक केलं, डेटा इन्सर्ट झाला. इथे आलाय ना, काहीतरी आयडी आलाय. ठीक आहे ना. जसं आपण मायोस्केल मध्ये आपण आयडीला काय करायचो, प्रायमरी की द्यायचो, ऑटोइन्क्रीमेंट द्यायचो, बरोबर ना. तसं इकडे नाही. MongoDB मध्ये आयडीला इन्क्रीमेंट द्यायची गरज नाही, प्रायमरी की द्यायची गरज नाही, काय नाही काय नाही, सगळं आपल्याला ऑलरेडी भेटतं. की जसं आता एक डेटा इन्सर्ट झालाय आणि मी करतोय डेटावर क्लिक. ठीक आहे, डेटा इन्सर्ट नाही झाला का, ठीक आहे, फक्त आयडी झाली. ठीक आहे, 2 मिनिटं. ठीक आहे, जेसन फॉर्मॅट. ठीक आहे, जेसन फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, डेटा नेमकं आपण चेक करू. 2 मिनिट. नेमकं चुकतंय काय आपलं तिचं. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ठीक आहे, जेसन फॉर्मॅटचं स्ट्रक्चर चुकतंय आपलं. कोमा देऊन बरोबर राईट केले ना आपण. ठीक आहे, तरी पण चुकते. इन्सर्टचं बटन काय, इन्सर्ट प्रायमरी डॉक्युमेंट कंटिन्यू एरर. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही तेच राईट केले ना यार. ठीक आहे, कोमा दिल्यानंतर आपलं नेम दत्ता. ठीक आहे, नेम जागी मी करतो इथे स्टुडंट राईट. ठीक आहे, स्टुडंट अंडरस्कोर नेम, जे काही नेम आहे आपलं नेम मी टाकलं दत्ता. आणि इथे करू डायरेक्टली आपण इन्सर्ट. इन्सर्ट केल्यानंतर आलाय खाली डेटा. ठीक आहे ना, आलाय. मी काय भरलंय त्या डेटामध्ये, मायस्केल मध्ये फक्त एक डेटा नेम भरले स्टुडंटचं. जसं की आपण इन्सर्ट इन टू क्युरी करतो, जे काही डेटाबेसचं नाव असेल ते. पण आपण इथे काय करतो की मोंगोडीबी मध्ये आपल्याला टेबल नेम द्यायची गरज नाही. टेबल नेम म्हणजे काय की कलेक्शन नेम द्यायची गरज नाही. ठीक आहे, सपोज अजून एक डेटा भरतो. आता इथे मी काय भरलंय, स्टुडंट नेम भरले. आणि स्टुडंट नेम भरल्यानंतर मी अजून डेटा भरतो थोडासा. आता मी ते भरतो स्टुडंट अंडरस्कोर नेम. आणि अजून डेटा भरतो एखादा, अजून भरतो मी ABC म्हणून. त्याचा परत अजून काय घेतो की मोबाईल नंबर घेऊ अजून आपण. स्टुडंट अंडरस्कोर मोबाईल. मोबाईल नंबर राहील तर असं काहीतरी आपण मोबाईल नंबर राईट करू. त्यानंतर स्टुडंट एज घेऊ. त्याची एज मी इथे राईट करतो की 12 म्हणून आणि इन्सर्ट केले. ठीक आहे, दोन्हीमध्ये डिफरंट काय की जो काय पहिला डेटा इन्सर्ट केला, पहिल्या डेटामध्ये मी इन्सर्ट काय केला, फक्त नेम इन्सर्ट केले. आणि दुसऱ्यामध्ये काय केलंय, त्याचं नेम घेतलंय, मोबाईल घेतलाय, त्यानंतर त्याची काय घेतली, एज घेतली. ठीक आहे, म्हणजे हा कसा झाला नॉन स्ट्रक्चर डेटा.
जसं की आपल्याला काय करायचं होतं, MySQL मध्ये पहिलं डिक्लेअर करायला लागायचं की भाऊ जो काय आमचा टेबल आहे, टेबलमध्ये आम्ही नाव, मोबाईल नंबर, एज, त्याची ईमेल एवढा डेटा घेणार आहे. ह्या डेटाऐवजी आम्ही दुसरा डेटा घेणार का? नाही घेणार. पण MongoDB मध्ये असं नाही की तू आता युजरचा फक्त मोबाईल घेतलाय, मोबाईल घे. तुला वाटलं अजून घ्यायचंय त्याचा ईमेल घ्यायचा, ईमेल घे. तसं काय अडचण नाहीये. ठीक आहे ना. म्हणजे आता आपण इथे मोबाईल नंबर फक्त नाव घेतलंय आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय घेतलंय, स्टुडंट नेम, मोबाईल घेतलाय. इथं कुठं डिक्लेअर केलंय का आपण की भाऊ आम्ही इतके फील्ड घेणार आहे, एवढ्या एवढ्या फील्ड घेणार आहे? तो MongoDBचं तसं काय नाही. केवढ्या किती फील्ड आण, किती फील्ड ऍड कर, मला काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. एवढं ट्राय करतात तुम्ही, एवढं ट्राय करतात ऑनलाईन मेंबर्स, एवढं ट्राय करतात का? अरे एवढं ट्राय करतात, डेटा इन्सर्ट करून पाहतात का? ठीक आहे, एवढं ट्राय करा. झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. एंटर केल्यानंतर काय करायचं की डबल कोड घ्यायचा. डबल कोड मध्ये नाव द्या तुम्ही. मी नाव देतो कंपनी नेम, आणि जे काय कंपनी नेम असेल कोलन द्या आणि डबल कोड द्या. डबल कोड मध्ये कंपनीचं नेम टाकून द्या, A to Z IT हब, आणि त्यानंतर कंपनी ऍड्रेस देऊ आपण. त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ऍड्रेस कोलन द्या. कोलन दिल्यानंतर जो काय ऍड्रेस असेल तो ऍड्रेस टाकून द्या. नगर टाकलं आणि झाल्यानंतर इन्सर्ट वर बटनवर क्लिक केला, झाला डेटा इन्सर्ट. आलंय कंपनी नेम, आलंय का? आता तुम्ही ह्याला लक्ष दिलंय का, नोटीस केलंय थोडस? मी इथं काय भरलंय, फक्त स्टुडंट नेम भरलंय, त्याचं स्टुडंट नेमचा डेटा भरला. परत इथे काय केलंय, स्टुडंट नेम भरलंय, मोबाईल नंबर भरलाय आणि त्याची एज भरली. त्यानंतर इथे मी काय भरलंय, कंपनी नेम भरलंय. आता हे कंपनी नेम कसं काय अचानक? ठीक आहे ना. मग हा तर फायदा आहे ना मेन. MongoDB मध्ये नॉन स्ट्रक्चर डेटा आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे कसा डेटा आणा, तुम्ही कसला आणा, मला काहीच अडचण नाही. तुम्ही कसला आणा, मी टाकतो खिशात. ठीक आहे ना. असं झालंय. म्हणजे कसं की तुम्ही कसला डेटा आणा, कोणता डेटा आणा, मी स्टोअर करतो. इन्सर्ट करायचा काही प्रॉब्लेम नाही जास्त. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. आणि हा मेथडने आपण यूज नाही करणार की तुम्हाला हे फक्त आपण डेटा इन्सर्ट करू शकतो, डेटाबेस मध्ये कसा स्टोअर होतो ते सांगितले, की आपण प्रॉपर डेटा असा इन्सर्ट नाही करत. आपण इन्सर्ट कुठून करणार, Node.js थ्रू करणार ना. हे जायचं Node.js कडे, जायची का? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स जायची Node.js कडे. अरे जायची का Node.js कडे? ह्यांना इथं सोडा वाटते मला. अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करत नाही यार. फास्ट करायचं एक मेसेज, हो सर, हो सर, किंवा नो, नाही समजलं रिपीट घ्या काहीतरी. ठीक आहे, जायचं कोड करे, थोडासा कोड करू, जास्त नाही, थोडाच. ठीक आहे. आता जे काय आपलं MongoDB आहे ते MongoDB ला आहे तसंच ठेवूया. आणि आता जो आपण आपल्या फोल्डरकडे, कुठे फोल्डर आपला की Node.js 50 A बॅच, आणि A बॅच मध्ये आल्यानंतर ह्यामध्ये आपण एक फोल्डर बनवणार. कोणता फोल्डर सांगा, नाव काय द्यायचं, Mongo अंडरस्कोर day1, याला एंटर करू. बनवला Mongo day1 बनवला. आणि त्या फोल्डरला आपण काय करणार आता, CMD करणार. ठीक आहे. CMD केल्यानंतर आपल्या पुढे अशी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपण त्यात कमांड राईट करतो. मग काय कमांड असणार, पहिली कमांड इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशनची कमांड सांगा बरं, npm i एक्सप्रेस. बस एवढंच लागतंय मला, एक्सप्रेस लागतंय, इजेच नाही लागत. जेवढं लागतंय तेवढंच घेणार. ठीक आहे ना, जास्ती नको आपल्याला. होय महेश? ठीक आहे. पॅकेज झालं इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर सेकंड कमांड काय, कोड पेस्ट डॉट आणि एंटर. याने काय होणार, जो काय आपला फोल्डर आहे तो फोल्डर ऍज इट इज कुठे ओपन होणार, VS कोडला. बस फंडा खतम. आता VS कोडला ओपन झाल्यानंतर आपल्यात पहिली स्टेप राहते. पहिली स्टेप काय राहते की आपल्याला सर्व्हर बनवावं लागणार आहे. आणि सर्व्हर बनवण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, अरे सांगा, Node.js संपत आली, तुम्ही सांगा ना यार स्टेप. सर्व्हर बनवायची ना, सर्व्हर साठी एक फाईल लागणार. कोणती फाईल, index.js. आणि त्या फाईल मध्ये जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज इन्स्टॉल करणार, इम्पोर्ट करणार आणि एक पोर्ट नंबर देणार. मग पहिलं कॉन्स्ट एक्सप्रेस
इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट अरे एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर एक व्हेरिएबल बनवणार. कोणता व्हेरिएबल? ऍप इक्वल टू एक्सप्रेस राउंड ब्रॅकेट आणि सेमीकॉलन. ठीक आहे. अरे जास्तच प्रॉब्लेम देतोय का? ठीक आहे 2 मिनिटाला स्टॉप करू आपण वाटलंच तर. ठीक आहे ना. एक व्हेरिएबल बनवल्यानंतर की आपण एक URL बनवा. कोणती URL? बेसिक URL असते आपली ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कॉमा देऊन फंक्शन मध्ये 2 गोष्टी, एक रिक्वेस्ट, दुसरी रिस्पॉन्स डॉट आपण करू इथे सेंड काय करणार? वेलकमच करणार. सगळ्यांचं वेलकमच करतो. वेलकम टू मोंगो डीबी. अरे ठीक आहे, घ्या समजून. आता काय मोंगो डीबी. ठीक आहे. आणि मोंगो डीबी झाल्यानंतर आपण एक याला पोर्ट नंबर देणार. पोर्ट नंबर देण्यासाठी ऍप डॉट लिसन मध्ये 1000. आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट सर्व्हर आहे. सर्व्हर बनवल्यानंतर सर्व्हरला आपण करू एकदा स्टार्ट किंवा रन. मग रन करण्यासाठी कमांड नोडिमॉन इंडेक्स डॉट झाला एक्झिक्यूट. मग एक्झिक्यूट झाल्यानंतर आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार? ठीक आहे, ब्राउझरला जाऊ. ब्राउझरला आल्यानंतर कुठे ब्राउझर? अरे ठीक आहे, ब्राउझरला आल्यानंतर आपण सर्च करणार लोकलहोस्ट कोलन 1000. आलंय इथे वेलकम आलंय ना. ठीक आहे. आता वेलकम आल्यानंतर आपल्याला काय करायची की MongoDBचं कनेक्शन आणायचे. काय आणायचे आपल्याला? जसं की MySQL मध्ये कनेक्शन देण्यासाठी काय करायचं आपण? पहिल्यांदा सांगा, फर्स्ट स्टेप सांगा. त्याच्या आधी सांगा. रिक्वायर करायच्या आधी सांगा. अजून काय करायचं? आधी काय करायचं? इन्स्टॉल करायचं. काय करायचं आपण? काय करायचं इन्स्टॉल? आपण MySQL इन्स्टॉल करायचं. ठीक आहे ना. मग आता आपण इन्स्टॉल काय करणार? MongoDB इन्स्टॉल करायची. ठीक आहे ना, बरोबर ना. आधी आपण MySQL इन्स्टॉल करायचं कनेक्शन साठी. आता आपण इन्स्टॉल काय करणार? MongoDB करणार. ठीक है. मग MongoDB इंस्टॉल करने के पहले हम जाएंगे गूगल पे आणि सर्च करना है. क्या करायचं? सर्च MongoDB सर्च करा. ठीक आहे. MongoDB सर्च करण्याऐवजी मी इथं MongoDB नाही सर्च केलं. काय करायचं? सर्च मुंगूस करायचं. काय करायचं? कोणतं मुंगूस? ते पाण्यातलं नाही मुंगूस. ठीक आहे ना. हे आपलं मुंगूस वेगळं आहे. मार्केटमध्ये सध्या 2 आहेत. एक MongoDB आणि दुसरं काय? मुंगूस आहे. जास्त यूज कशात होतो? मुंगूसचा यूज होतो. ठीक आहे. मुंगूस ते नका समजू तुम्ही मुंगूस. ठीक आहे. आले. ठीक आहे. अजून एंटर नाही केलं. ठीक आहे. तो ॲनिमल नाही की आपला हे मुंगूस वेगळा आहे की MongoDBचा पार्ट आहे. तुम्ही म्हणता ना वेगवेगळे नाव येऊन राहिले आता. ठीक आहे. हे मुंगूसला सर्च करा. हे मुंगूस नाही. ठीक आहे. हे मुंगूस नाही आपल्याला पाहिजे. तुम्ही म्हणता सर हे मुंगूस, हे नाही मुंगूस. ठीक आहे. आलेत भरपूर सारे मुंगूस. आता मुंगूस सर्च केले येणारच ना. की आपल्याला जायची कोणत्या मुंगूसकडे? NPM मुंगूस इकडे जायची. आणि इकडे आल्यानंतर सेकंड वेबसाईट भेटल्यानंतर आपल्याला पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल, वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईट मध्ये जी काय मुंगूस आहे ते मुंगूस बद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल. तुम्ही वाचू शकता. वाचायची असेल तर पण वाचा तुम्ही असं माझा. ठीक आहे. आपल्याला काय करायची? पॅकेज इन्स्टॉल करायची. पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी इथे आपल्याला कमांड दिली. काय दिली? NPM इन्स्टॉल. ह्याला करणार आपण कॉपी. आणि कॉपी केल्यानंतर की याला आपण कुठे पेस्ट करणार? CMD मध्ये आलो. जो काय आपला सर्व्हर आहे त्याला स्टॉप केला आणि इथे NPM आहे मुंगूस आणि इथे एंटर केलं. म्हणजे जी काय पॅकेज आहे ते पॅकेज आपण काय करतो? इन्स्टॉल करतो. ठीक आहे. थोडं वेट करा की नेटवर्क प्रॉब्लेममुळे पण होत नसेल. थोडा पण थांबू शकतो. आणि इथे कलर तुम्ही क्लिअर केल्यानंतर आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टला करणार नोडिमॉन इंडेक्स डॉट. ठीक आहे. आता आपण कोड मध्ये जाऊ. कोड मध्ये गेल्यानंतर जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेजला आपण काय करणार? आता रिकॉर्ड करणार ना. कोणतं पॅकेज आहे आपलं? मुंगूस इक्वल टू. ठीक आहे. याला व्हेरिएबल द्यायचा राहिला. देऊ एक व्हेरिएबल कॉन्स्ट म्हणून. आता मुंगूस इक्वल टू रिक्वायर मध्ये राउंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करणार? जे काय पॅकेजचं नाव आहे मुंगूस ते पॅकेज.
बस एक पॅकेज इन्स्टॉल केले, त्या पॅकेजला आपण काय केलं, फक्त रिक्वायर केले. आता रिक्वायर केल्यानंतर आपला डेटाबेसची कनेक्शन करायची ना. मग डेटाबेसची कनेक्शन करण्यासाठी काय करणार, मग आपण मायस्क्यूएल मध्ये कसं करायचो, कॉन्स्ट करायचो. कॉन्स्ट नंतर आपण काय करायचो, कॉन घ्यायचो का. किती प्रोसेस आहे त्याला, होस्ट टाका, लोकल होस्ट टाका, पासवर्ड टाका, युजर नेम टाका, डेटाबेस टाका, आहे ना. पण इकडे तसं काय नाही, इकडे एकच लाईनचा कोड आहे. काय करायचं, जी काय मुंगूस डॉट कनेक्ट, काय करायचं, मुंगूस डॉट कनेक्ट आणि राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड. आता हे डबल कोड मध्ये काय टाकायचं, झालं आपलं कनेक्शन. एवढंच आहे, झालं कनेक्शन. फक्त आता जे काय मोंगोडीबी डॉट कनेक्शन, आणि कनेक्शन जिथं काय राहते, URL राहते. काय राहते, आता URL भेटणार कुठे, ठीक आहे ना. आता URL लागेल ना आपल्याला. आता URL भेटणार कुठे, आपण जे काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले, कोणतं, मोंगोडीबी कंपास, बरोबर. त्या कंपास मध्ये जा, आणि कंपास मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रीन टिक वर आलंय. ग्रीन टिक वर आल्यानंतर तुम्हाला इथे बटन दिसते, ऍड प्लस वर क्लिक केल्यावर एक नवीन डेटाबेस क्रिएट होतो. आणि इथे थ्री डॉट वर क्लिक करा. थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतील. पण इथे आहे तुम्हाला, त्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय नाही पाहिजे, आपल्याला इथून पाहिजे एक फक्त कॉपी कनेक्शन. ह्याला करा तुम्ही, झाली कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. आता जी काय कनेक्शन स्ट्रिंग आहे ती कुठे टाकणार, आता जी काय आपण इथे पेस्ट करून टाका. आता पेस्ट केली कनेक्शन स्ट्रिंग, आपला डेटा मायस्क्यूएल ची कनेक्शन झाले. मग ह्यामध्ये अजून आम्हाला काय करायचे, की डेटाबेस बनवायचे. मग इथं काय द्या, स्लॅश द्या, आणि तुमच्या डेटाबेसचं नाव टाकून द्या. की जसं की मी टाकतो आता माझं नाव, काय टाकायचं आपलं नाव, हे माझं नावाचं बनवू का डेटाबेस, ठीक आहे. कॉलेज नावाचा असेल, ठीक आहे. A to Z 50 नावाचा आहे ना आपल्याकडे, तुम्ही तिथं टाकू शकतात, तिकडनं बनवू शकतात. पण इकडनं ऑलरेडी बनतो. म्हणजे आपण इकडे मायस्क्यूएल कंपास मध्ये पण जाऊन बनवू शकतात, किंवा आपण इथे कनेक्शन स्ट्रिंग आणि त्यात दिलं की ऑटोमॅटिकली डेटाबेस क्रिएट होणार. जसं बघायचं आपलं, मी ABC डेटाबेस दिला, कनेक्शन झालं आपल्या डेटाबेसची. आता जो काही ABC डेटाबेस आपण बनवलाय का, नाही ना बनवला. मग आता मी काय करतो, की इकडे आउटपुट पेजला जातो, आणि ह्याला फक्त एकदा काय करणार मी, रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं की लगेच माझा इकडे एक डेटाबेस क्रिएट झाला, ठीक आहे. याला एकदा तुम्ही रिफ्रेश करा, Ctrl+R केल्यानंतर की ते एक डेटाबेस दिसणार. कोणता डेटाबेस आपण बनवलाय आता, ABC नावाचा कुठे डेटाबेस दिसतोय, ठीक आहे. असं नाही दिसणार, की आपण जेव्हा टेबल बनवतो, ठीक आहे ना. त्यांचं म्हणणं काय, मिनिमम एक काय पाहिजे आपल्याकडे, कलेक्शन पाहिजे. कलेक्शन म्हणजेच काय, टेबल, ठीक आहे ना. ठीक आहे, तुम्ही एवढं ट्राय करतात का, कलेक्शनचं बघू आपण, ठीक आहे. मग ते समजलं, त्याला आपला थोडा डीप मध्ये जायला लागणार. एवढं कनेक्शन करून घेतात मोंगोडीबी मध्ये तुम्ही Node.js थ्रू. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करता का तुम्ही, ठीक आहे. आता ते कलेक्शन म्हणलं ना, ते आपल्याला टेबल बनावं लागतील ना. म्हणजे आपल्याला सांगायला लागेल की स्ट्रक्चर डेटा ते समजून घ्यायला लागेल फर्स्ट, मग आपल्याला ते पुढे जायला लागेल. फक्त जे काय आपलं डेटाबेसची कनेक्शन होतं कोणतं, मोंगोडीबीचं, ते कनेक्शन आपण काय केलंय, कनेक्शन करून घेतलंय. बस एवढं कनेक्शन करा, बाकी काहीच अडचण नाही. आज एवढं ट्राय करता.